नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणार आहोत हम्पीला। पुण्यातून प्रवास चालू करून आपण हॉस्पिटल या ठिकाणी जाणार आहोत। पुण्यामध्ये आपण कात्रजवरून पुणे स्टेशनला बसने पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी संध्याकाळी रात्री 1 वाजता CSMT वरून सुटलेली पोहोचणार आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत हम्पीला। कॅमेऱ्याच्या मार्फत तुम्ही हम्पीची टूर करणार आहात। तुम्हाला या व्हिडिओच्या सिरीज मार्फत स्टार्ट टू एंड हम्पी प्रवासाची मी व्हर्च्युअल टूर करून देणार आहे। CSMT वरून आलेली ट्रेन पुणे स्टेशनला स्टॉप घेईल। आपण इथून हॉस्पिटलसाठी प्रवास चालू करणार आहोत। हम्पीला जाण्यासाठी CSMT मुंबई या ठिकाणून 1139 ही ट्रेन रोज संध्याकाळी 9:20 सुटते। त्याचे पुढील स्टॉप दादर सेंट्रल, ठाणे, कल्याण, पुणे, कुरुडवाडी, सोलापूर, विजयपुरा, बागलकोट, बदामी, गदग, कोप्पल, मुनिराबाद आणि हॉस्पिटल अशी आहे। रेल्वे स्टेशनवर आपल्या तिकिटाच्या प्रकारानुसार प्रतीक्षालये असतात। या ठिकाणी तासाला 10 रुपये देऊन आपण थांबू शकतो। मित्रांनो, आपण प्रवास सुरू करत आहोत पुणे स्टेशनवरून। प्रवास सुरू करताना आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर महत्त्वाची गोष्ट, तुम्ही या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे। तुम्ही म्हणजे प्रवासाची तिकिटे हे नियोजित असावी आणि 12 तासाचा प्रवास असल्यामुळे तुम्ही हे स्लीपर, सेमी स्लीपर असे तिकीट घेतलेले तुम्हाला कधीही आरामदायक प्रवास मिळतो। याच्यानंतर तुम्ही तुमच्या सोबत खाण्याची काही गोष्टी ठेवू शकता। तसेच तुम्ही हम्पीसाठी ऑक्टोबर ते जानेवारीमध्ये फिरण्यासारखे हे ठिकाण आहे। नंतर उन्हाळ्यात आपल्याला त्रास होऊ शकतो। थंडीचे कपडे तसेच काही अंगावर शाल हेही बाळगू शकता। गैरसोय होऊ नये यासाठी तुम्ही तयारी ठेवू शकता। पुणे जंक्शनहून रात्री 1 वाजता आपला प्रवास सुरू झालेला आहे। रात्रभर प्रवासानंतर आपण सकाळी 5 वाजता सोलापूर जंक्शनला पोहोचलेलो आहोत। रेल्वे प्रवासाची सकाळ ही अशी नयनरम्य सूर्योदयाने झालेली आहे आणि असे नजारे पाहून खूप मन प्रफुल्लित झाले। आणि इथून पुढे आपण महाराष्ट्र बॉर्डर सोडून कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश केलेला आहे। या पुढील प्रवासात मी हम्पीची थोडक्यात माहिती सांगतोय। हम्पीचा थोडक्यात परिचय म्हणजे हे कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हॉस्पेट तालुक्यात स्थित आहे। हॉस्पेट हे हम्पीला सर्वात जवळचे 12 किलोमीटर अंतरावरील शहर आहे आणि ते रस्ता आणि रेल्वे दोन्ही मार्गाने विविध ठिकाणाशी चांगल्या प्रकारे जोडले गेलेले आहे। हॉस्पेट हे
हुबळी ते गुंटकळ रेल्वे मार्गावर स्थित आहे. रेल्वे स्टेशन आणि हॉस्पेट बस स्थानक यांच्या दरम्यान सरकारी बस चालतात. हॉस्पेट हे विजयनगर जिल्हा मुख्यालय असून ते सर्व प्रकारच्या पर्यटकांच्या गरजा भागविणाऱ्या आहेत. मध्यम, लहान आणि मोठ्या बजेटचे हॉटेल्स असलेले मध्यम श्रेणीचे शहर आहे. हम्पीला एकतर कडिरामपूर किंवा कमलापूर मार्गाने जाता येते. हम्पीला पोचताच सकाळच्या सूर्याच्या कोमल किरणांनी तुंगभद्रा नदीचे दर्शन घडते आणि त्याचबरोबर हम्पी येथे निसर्गाशी मानवाच्या संवादाची सुरुवात होते. आपल्याला हम्पी येथे मानवी आणि नैसर्गिक भौतिक रमणीय भूप्रदेश एकमेकांचा हात घेऊन चालताना दिसतात. ही दृश्य अभिव्यक्ती दूरदूरच्या ठिकाणांपासून लोकांना आकर्षित करते. हा प्रदेश भूतकाळाच्या इतिहासाविषयी मोठ्या प्रमाणावर माहिती पुरवतो. केवळ ऐतिहासिकच नाही तर पौराणिकही आहे. इतके मोठे, विशाल आणि काही अर्थाने पौराणिक आहे की त्याशिवाय रामायणाची कथाही पूर्ण झाली नसती. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरील सुंदर टेकड्यांमध्ये वसलेली हम्पी ही एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. डोंगरात वसलेली हम्पी ही एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती आणि तिची ख्याती सर्वत्र पसरली होती. केवळ संपूर्ण दक्षिण भारतालाच नाही पण आशिया आणि अरबस्थानातील देशांनाही याचा पुरावा आहे. इथे हम्पीमध्ये आपण आल्यानंतर याला किष्किंधा शहर देखील म्हणू शकतो, जे त्याच्या शक्तिशाली साम्राज्याची साक्ष देते. जिथे प्रभू रामाने माकडांशी मैत्री केली होती. सीतेच्या शोधात लंकेवर हल्ला करण्यापूर्वी राजा सुग्रीव आणि रामांची भेट झाली होती ते हे ठिकाण. पवनपुत्र हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे ठिकाण. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
रात्री 1 वाजता सुरू झालेला प्रवास दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता हॉस्पेट जंक्शन या ठिकाणी संपत आहे। या ठिकाणी आपण ट्रेनमधून उतरून बस स्टॉपला जाणार आहोत। हॉस्पेट या रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर पीक सीझन असल्यामुळे लोकांची इथे गर्दी आहे। तरी हम्पीलाही आपल्याला रूम मिळतील का नाही शंका असल्यामुळे आपण हॉस्पेटमध्ये राहत आहोत। या ठिकाणी आपण अनन्या रिसॉर्ट हे ठिकाणी डॉर्मेटरीमध्ये राहायची सोय केलेली आहे। तसेच आपण आल्या टीबी डॅम म्हणजे तुंगभद्रा डॅमला भेट देणार आहोत। या ठिकाणी खूप सारे नयनरम्य दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील। सनसेट ही खूप छान या ठिकाणी पाहायला मिळेल। या ठिकाणी बसची सुविधा आहे। सरकारी बसने आपण टीबी डॅम तसेच हॉस्पेट रेल्वे जंक्शन टू बस स्टॉप हे याचाही पर्याय निवडू शकतो किंवा रिक्षानेही प्रवास करू शकतो। उडुपी हॉटेलमध्ये नाश्ता करून आपण पुढील प्रवास करणार आहोत। हम्पी सफरीची पुढील सिरीज व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा।